बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 9. चंदरनं जमीन आणि घराची कागद रामुड्या पुढे ठेवली. तिरमक्या सर्वांमध्ये लिखापडी करणारा होता. त्याला कागदपत्रातलं कळत होतं. त्यानं बागायत जमीन, जिरायत जमिनीचा हिशेब केला. 50 एकर बागायत, 100 एकर जिरायत जमीन, वडलोपार्जित जुना वाडा, फार्म हाऊस, मंगलोरी कौलांचं मोठं घर, 6 बैल, 10 म्हशी, 15 जर्सी गाया, 10 गावठी गाया, त्यांची वासरं, असा समजा वाट्याचा भाग होता. वाड्यात समधी भांडीकोंडी होती. भांड्यांची लिस्ट अशी चंद्ररावाकडे नव्हतीच. दागिनं किती ह्याची गणती केलेली नव्हती. भाऊबंदांनी तिरमक्याला कागदावर तिघांचा हिस्सा मांडायला सांगितला. त्यात पहिला हिस्सा थोरल्या चंदरनं उचलायचा होता, दुसरा हिस्सा दामोदरनं आणि तिसरा हिस्सा सुब्बारावनं उचलायचा होता. चंदरनं दागिन्यांचं 2 हिस्से भाऊबंदांना करायला सांगितलं, कारण सुब्बारावच्या हिश्श्याचं दागिनं मोहनाच्या अंगावर घातला असल्याचं त्यानं सांगितलं. तरी पण म्हाळाबाया बोललीच, मोहनाच्या अंगावरचं दागिनं वाटपात धरलं जाऊ नयेत. घरात जे दागिने असतील त्यात 3 हिस्से पाडायला पाहिजेत, कारण ती नवी नवरी आहे. तिला ते लग्नात घातलेत, ते घरातल्या शिल्लक दागिन्यातले दागिने नाहीत. असं कसं? मोहनाचे दागिने काढून ते घरातल्या दागिन्यात घेऊन मग त्या दागिन्यांचे हिस्से व्हायला पाहिजेत. चंद्ररावाला मोहनाचे दागिने जादा वाटले. चंदर, तुझ्या बायकोच्या अंगावरचे, सैंद्राच्या अंगावरचे दागिने काढून तेही घरातल्या दागिन्यात टाकायला हवेत, मग तेही हिश्श्याप्रमाणे वाटले जावेत. आम्हा दोघांच्या बायकांपेक्षा मोहनाच्या अंगावर जादा दागिने आहेत. चंदरनं घसा ताणला. बरं, तिच्या अंगावर जादा दागिने असले तर काही बिघडतंय काय? घरच्या नव्या लक्ष्मीला तुम्ही लंकेची पार्वती करणार काय? म्हाळाबायानं नव्या लक्ष्मीचा मान राखण्यासाठी म्हटलं. म्हाळा काकू, मोना काही महाराणी नाही, तिच्या अंगावर एवढं दागिना असायला. ते ऐकलं आणि म्हाळा काकू हसली. तिच्यासोबत समधीच भाऊबंद हसली. तुम्ही का हसताय? चंद्रला शंका आली. ही समधी कुभावानं हसतात का काय? म्हाळाबाईनं पोपटरावांकडे पाहिलं. पोपटरावनं हसण्याचं कारण सांगावं असं तिनं नजरेनं खुणावलं. चंदर, आम्ही लग्नामध्ये समधीच चकित झालो होतो. निस्त्या लग्नातच नाही तर मोहनाला कुक्कू लावण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा तू तिला किती दागिनं घातलंस? आम्हीच म्हणलं साखरपुड्याला एवढं दागिनं चंद्रराव मोहनाला घालतोय तर लग्नात तिला पार सोन्याच्या दागिन्यानं मडवून टाकणार. तेच तू केलंस. पाडाच्या गच्च चिंचा लागल्या झाडागत मोहना दागिन्यांनी लग्नात लढलेली दिसत होती. म्हाळाबाया आणि पोपटरावानं खरं तेच सांगितलं. मोहनावर चंद्ररावानं एवढं दागिनं का घालावं? मोहना काही एवढ्या मोठ्या घरची बी नव्हती. दामोदर, तुझी सासरवाडी चांगली श्रीमंत, तुमच्या एवढ्या तोला मोलाची, पर तुझ्या सैंद्रावर चंद्रनं दागिनं घातलं नाहीत. पण मोहना साधी एका वारकऱ्याची पोर, तिचा बाप बेपत्ता, पण राजाच्या लेकीवाणी तुमच्या वाड्यात तिला लगीन लावून आणली या चंद्ररावानं. खरं का नाही? तुमचं म्हणणं खरं आहे, दामोदर बोलला. चंद्ररावला काय बोलावं ते कळेना. साला त्या पोरीवर लग्नात लई पैसा उधळला. नवरदेवाची मिरवणूक लगीन लावायला निघाली तेव्हा चंद्ररावानं डपनी पिप्पानी वाजवणाऱ्या वाजंत्र्यावर 10,000च्या नोटा किती उधळल्या ते त्यालाच माहीत नाही. बँडवालं बी चंद्ररावासाठी गाणं वाजवायला लागली तेव्हा बी त्यानं नोटा उधळल्या. मोहनासाठी त्याचा जीव लागला होता. तिच्या काळजात ती रुतली होती.
तिच्यासाठीच तो पैसे उधळत होता. नवरीच्या आईनं बी चंद्रावाला नावाजलं होतं. आमच्या पोरीला लय मोठी माणसं भेटली, तिचं कल्याण झालं. पोरीच्या अंगावर एवढं दागिनं म्हणजे काय? मोहनाची साखरपुड्याची साडी चोळी, हळदीची साडी चोळी, लग्नाची साडी चोळी, समद समद भारी काम होतं. चंद्रराव, सुब्बारावच्या नवरीला तुम्ही लगीन लागल्यावर वरातीला आपल्या इकडं आणलं. तिची हळद फिटली तेव्हा तुम्ही तिला तिच्या माहेरी जीपनं नेऊन घालायला कसं काय तयार झाला? म्हाळाबाया चावायलाच आली होती. चंदर, दामोदरच्या सैंद्राला तू तिची हळद फिटली तरी पाठवलं नव्हतंस. मी तुला झाडायला निघालो तर काय म्हणालास तू? पोपटरावानं पोपटागत चोच लावली. चंदरला चांगलंच घेरलं होतं. सैंद्रा आणि मोहनाचाच विषय त्याच्यावर शेकत होता. त्याला त्याचे चटके बसत होते. चंदर, तू कोणचा वाटा उचलायचा तो उचल. बबूशा म्हाताऱ्यानं तोंड उघडलं. मला वाडा आणि म्हसोबाजवळची 30 एकर तुकड्याची बागायती पाहिजे. त्यात मी माघार घेणार नाही. चंदरनं मोठा घास घेतला. चंदरदादानं वाडा आणि बागायती 30 एकर जमीन मागितली. जमिनीचा राखणदार म्हसोबा पाठीशी राहावा म्हणून त्यानं ही चाल केली. चंदर, बागायती जमीन 50 एकर, तू 30 एकर कशी मागतोस? 50 एकरमध्ये 3 हिस्से पडल्यावर तुला किती हिस्सा मिळणार? कायदे बहादर तिरमक्या बोलला. 50 एकरात तिसरा हिस्सा म्हणजे 30 एकर त्याला मिळूच शकत नव्हती. फार तर जास्तीत जास्त त्याला 20 एकर तो थोरला म्हणून मागू शकत होता. पण एकदम जादा 10 एकर त्याला मागता येत नव्हती. तिरमक्यानं चंद्ररावाला आडवा लावल्यावर त्याला सर्व साथ देणार हे ठरलेलं होतं. बाप मेल्यापासून मी वाडा शेती सांभाळली. फार्म हाऊस, मंगलोरी घर मी बांधलं. बागायती शेती मी वाढवली. मी बी होतो की साथ द्यायला. दामोदर बोलला. दाम्या, तू बोलूच नकोस. चंद्रराव ओरडला. चंदर, वाटपाचं तुला बोलायचा अधिकार हाय तसाच अधिकार ह्या दामोदरला आहे. त्याला दाम्या म्हणणं ठीक नाही. पोपटरावनं चंदरला झापलाच. मी तर म्हणतो या वाटपाची गरज नाही. सुब्बारावनं सर्व वातावरण बघून सूर लावला. सुब्बारावचं ऐकल्यावर भाऊबंद उठायला लागली. त्यांनी चंदरची वाटप करायची हवाच काढली. तुम्ही काय निघताय? वाटप करूनच निघा की. सुब्बाराव म्हणतोय तेच खरं. वाटपाची गरज काय? रामड्या बोलला. सुब्बाराव, तुझ्या बायकोनं वाड्यात पाय ठेवल्यावर चंदर वाटप करतो ह्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? तूच सांग. पोपटराव बोलला. पोपटरावाच्या त्या बोलण्यानं सुब्बारावची मतीच गुंग झाली. तो शिकला सवरलेला गडी. त्याच्या डोक्यात जी गोष्ट आली नाही ती गोष्ट पोपटरावनं लगेच उघड केली. सुब्बाराव गप्पच. पोपट तात्या, तुम्ही बाकी भानगडी उपटू नका. तुम्ही फक्त वाटपाचं बोला. मी समधी घरं शेतीची कागदपत्र सामनी ठेवलीत, लपून काय बी ठेवलं नाही. साखर कारखान्याचा ऊस तुझ्या नावानं जातोय. ऊसाचा पैसा बँकेत जमा होतोय. त्याचं पासबुक कुठं आहे? रोख पैसे किती आहेत ते दोन्ही भावांना मिळायला पाहिजे. तिरमक्या डोळ्यांचा चष्मा नीट करीत बोलला. निस्ता ऊसाच्या पैशाचा सवाल नाही हा. कांदे, बटाटे, फ्लावर, भेंडी, वांगी, धान्य, कडधान्य साऱ्यांचाच पैशाचा हिशोब पाहिजे. तिरमक्याच्या ऊसाच्या पैशात दामोदरनं बाकी उत्पन्नाचं पैसे मिळवलं. घरात दागिनं किती शिलकील आहेत. तालुक्याच्या बँकेच्या लाकरमध्ये किती दागिनं ठेवल्यात ते बी समजाय पाहिजे. म्हाळाबाईचं दागिनं तालुक्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये होतं. त्याच बँकेत दागिनं ठेवायला आणि काढायला चंद्रराव जात होता. म्हाळाबाईनं तो धागा बरोबर पकडला होता.
तुम्हा समद्यांना माझा ऊसाचा, धान्याचा, भाजीपाल्याच्या उत्पन्नाचा, दागिन्यांचा हिशोब पाहिजे. पण एवढ्या मोठ्या शेतीच्या भांडवलासाठी मी भूविकास बँक, जिल्हा बँक, सोसायटीतून कर्ज काढलंय. त्याचं कोणी नाव घेत नाही. चंद्ररावानं पलटी मारली. तो असा सहजासहजी वाटप भावांना देणार नव्हता. तुमची एवढी मोठी 50 एकर बागायती होती. ऊसाचं उत्पन्नच वर्षाला 5-6 लाखांचं होतंय. बाकी उत्पन्न बी 2 लाखांपेक्षा कमी नाही. कर्ज काढायचं कारणच काय? 50 एकरात 10 एकराचा द्राक्ष बाग उभा केलाय. द्राक्ष बाग उभी करायची म्हणजे एका एकराला लोखंड आणि तारांचा मंडप उभारायला 1 लाखाचा खर्च आहे. 10 एकराला 10 लाखाचा खर्च. त्यासाठी प्रकरण केलं. 50 एकराला नदीकाठी 2 विहिरी पाडल्या. नवी इंजिन, पाईपलाईन, त्याला 5 लाख गेलं. डोंगरदऱ्यातल्या जिरायती जमिनीची लेवलिंग करायची तर ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टरला ट्रॉली पण जोडून आणली. चंद्रराव समदा हिशेब सांगत बसला. चंद्रराव, गावात काय तू एकटाच ऊस बागायतदार किंवा इतर माल काढणारा बागायतदार नाहीस. आम्ही बी समजे आहोत की. बागायती शेती तोट्यात नाही आपल्या गावात. आज किती वरीस तू पैसा घेतोस त्याचा हिशेब तुला दाखवायला लागेल भावांना. तिरमक्यानं जोर चालवला. आईचं कर्ज झालं की. आईचं कर्ज? ते कसलं? तिला मुंबईला नेलं होतं कॅन्सर झाला म्हणून, टाटा हॉस्पिटलला. बराच पैसा घातला. चंदर, तू आईच्या कॅन्सरचं नावच काढू नकोस. आईला काय झालं होतं ते मला विचार. मी होतो की मुंबईला. बायजावहिनी सांगती हॉस्पिटलमध्ये चेकिंगच्या टायमाला मीच होतो. तिथं चेकिंग झालं तर कॅन्सर नव्हता. रिपोर्ट वाचला होता मी. तिला महारोग झाला होता. नंतर तुझ्या आईला गावाला तू का आणलं नाहीस ते तुला माहीत. तिरमक्या साहिल संगीत अगदी सांगायला लागला तर त्याच्यावर चंद्रनं डोळंच वाचलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला चंद्रच्या आईला चेकिंगला पैसे गेलं, पण त्यांनी वडाळ्याच्या लेप्रसी हॉस्पिटलला चेकिंगला पाठवलं तेव्हा तिला महारोग झाल्याचा रिपोर्ट मिळाला. म्हातारे, तू इथंच मुंबईला महारोग्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहा. इथंच तुला राहावं लागेल. आईला चंद्रनं सुचवलं. महारोग झाल्याचं कळल्यावर चंद्र आईला म्हातारी म्हणायला लागला. का? महारोगी हॉस्पिटलात का राहू? गावात घराण्याची आबरू जाईल. म्हणजे? दामोदरचं लगीन, सुब्बारावचं लगीन होणार नाही. मुलगी देणार नाही कोणी वाड्यात. म्हणतील महारोग झालेल्या आईची पोरं नीट कशी असतील, ती बी महारोगीच असतील. असं काही नाही. मी वाड्यातल्या एका खोलीत राहीन. माझ्या खोलीचं दार पाहिजे तर बंद करा. म्हातारे, तुला मी वाड्यात राहू देणार नाही. मी आपली डोंगरदऱ्यातल्या आंबराईत राहीन. तिथं झोपडं बांधून दे मला. तिथं मी भाकरी करून खाईन. म्हातारे, हाताची बोटं झडल्यावर भाकर तुकडा कसा करणार? मग तिथं तुझ्या भाकर तुकड्याची सोय? वाड्यातनं तुला भाकरी कोण आणणार? तू घोड्यावरनं येत जा भाकरी घेऊन. तू मारुगी, तुझ्याजवळ येऊन मला मारोग झाला म्हणजे? चंद्र आपल्या जीवाला जपणारा होता. तू माझ्या पोटचा पोरगा. तूच जर आईला टाळायला लागला तर बाकी गडी माणसं तरी माझी भाकरी आणायची धाडस करतील काय? माझ्याच हातानं भात उकळून खात जाईन, मग तर झालं. बोटं झडली तरी भात उकडता येईल मला. त्यापेक्षा महारोग्यांचं हॉस्पिटल काय वाईट? नाही, मला महारोग्यांच्या हॉस्पिटलात राहायचं नाही. महारोगी म्हणून इथं मरायचं नाही. मी माझ्या मातीत राहीन. त्याच मातीत मी बरी होईन. आणि कशी बरी होणार तू? तुला ते कसं काय सांगायचं? तू माझ्या महारोगाला घाबरतोस. मी टायमावर औषध घेत जाईन, पथ्य पाळीन. चांगली झाली की मी वाड्यात राहायला येईन. महारोगी कधी बरा होत नाही. तुझ्या हातापायाची बोटं आत्ताच वाकडी दिसायला लागल्यात. ती पुढं झडतील. तू
तुझं नाक बी झडल. बास, तू पुढचं बोलू नकोस. तुझं शरीर महारोगाचं नसलं तरी तुझं तोंड महारोगाचं आहे. तुझ्या तोंडात महारोगाचं किडा आहेत. बोलताना ते समधे किडे बाहेर पडतात. आईनं चंद्ररावाला चांगलाच झाडला. तर मग तू माझी आई म्हणून मेलीस. गावाला माझ्या संगती यायचं नाही. तुला मी नेणार नाही. मी माझ्या दामोदरला नाहीतर सुब्बारावला बोलावून घेते. त्यांना मी तंबी देऊन ठेवतो. म्हातारला गावाला आणायचं नाही. तिच्यामुळं तुमची लग्न होणार नाहीत. महारोग असणाऱ्या सासूजवळ पुढं कोणती सून राहील. चंद्र्या, असा कसा तू सैतान. मी सैतानच आहे. अरे, तुझं पाप माझ्या अंगाला लागलंय असं मला वाटायला लागलंय. गावाला तुझ्याबद्दल कोण चांगलं म्हणतंय काय. मला कोणी महारोगी तरी म्हणणार नाही. त्यानं आईला तिच्या रोगाचं नाव जाणून बुजून सुनवलं. ते ऐकून आईला भोवळच आली. पोटचा थोरला पोर हा. ह्याच्या हातानं आपल्या तोंडात पाणी जाणार मेल्यावर. पण हा काही पाणी पाजणारा दिसत नाही. त्याच्या पाठच्या दोघांना बी हा पाणी पाजू देणार नाही. तुझा बाप लवकर मेला ते बरं झालं. त्याला माहीत होतं काय बायकोला पुढं महारोग होणार आहे. त्यापेक्षा आधी मेलेलं बरं. चंद्रनं आईला सुरुंगाची 32 दिली. ते ऐकून ती कोसळलीच. चंद्र्या, तू गावी जा. मी आपली राहीन महारोग्यांच्या हॉस्पिटलात. मी तुला ॲडमिट करूनच जाणार आहे. तू मेली तरी तुला मी बघा येणार नाही. चंद्ररावानं आईच्या कानात तापत्या शिशाचा तप्त रसच ओतला. मुंबईच्या महारोग्यांच्या हॉस्पिटलात आई ॲडमिट केली तर ती गावाला येईल. त्यापेक्षा तिला तिकडं पार बाबा आमट्यांच्या आनंदवन नावाच्या महारोग्यांच्या आश्रमात टाकलेलं बरं. तिकडं टाकलं की अडाने आईला एवढ्या लांबचं काय बी कळणार नाही. तिकडं बेवारशी महारोग्यांना सांभाळलं जातंय. मुंबईतल्या लेप्रशी हॉस्पिटलनं गावाशी संपर्क साधला तर आईकडं जावं लागेल. त्यापेक्षा डॉक्टर बाबा आमट्यांच्या महारोग्यांचा आश्रम ठीक. चंद्रनं मुंबईवरनं सरळ हावडा एक्सप्रेस पकडली. त्यानं नागपूर गाठलं. मग तो डॉक्टर बाबा आमट्यांच्या महारोग्यांच्या आश्रमाचा पत्ता काढत तिथं गेला. आईला त्यानं तिथं टाकलं आणि तो गावाला पळाला. आईला तिथंच हाय खाल्ली. तिचा दम तुटला. गावाला पळून गेलं तर चंद्र्या पुन्हा इकडे या महारोग्यामध्ये आणून घालणार. यापेक्षा या लोकांमध्ये जीव आहे तोपर्यंत जगावं. मेलं तर आश्रमवाला बघून घेईल या आशेवर तिनं मनाची तयारी केली. आणि आता त्याच आईच्या रोगावरच्या औषधाच्या कर्जाचा तो विषय काढत होता. चंदर, आपल्या बायजावहिनीनं काय केलं ते कळलं नाही रे. पोपटराव बोलला. तिचं काय होणार. मेली ती हॉस्पिटलात. चंद्रराव कडवट शब्दात बोलला. त्या हॉस्पिटलाचं पत्र आलं असेल की पोस्टानं. तिरमक्या बोलला. ती लई आजारी असल्याचं पत्र आलं होतं आधी. मग भेटायला गेला होता. ते सुब्बारावला विचारा की. त्याला मीच पाठवला होता. दादा, तू नाही मला पाठवलंस. मीच गेलो होतो दामोदर दादाला घेऊन. सुब्बाराव बोलला. बरं आहे, तुम्ही दोघं गेला होता म्हातारला भेटायला तर काय उपकार केलंस का माझ्यावर. तिला मी एकट्यानंच तिथं ॲडमिट केली. तुम्हाला नुसतं भेटायला जाणं कठीण होतं काय. बोला. चंदर, चोराच्या उलट्या बोंबा तसं तुझं बोलणं बघ. रामड्यानं लटपट हलणारी मान हलवतच बोलणं केलं. म्हणजे म्हातारीच्या पोटी काय मी एकटाच जन्माला आलो काय. मी थोरला हा माझा गुन्हा आहे काय. चंदर, तू बायजावहिनीला मुंबईला महारोग्यांच्या हॉस्पिटलात टाकायचं सोडून तिकडं पार नागपूर विदर्भाला गेलास. तिकडं महारोग्यावर उपचार चांगले म्हणतात. पण मुंबईला तुम्ही आठवड्यातनं तरी एकदा भेटायला गेला असता. तिकडं नागपूर विदर्भात वहिनीला भेटायला गेला ते कधी. तर ती जाम झाल्यावर. तिरमक्या बोलला.
मी बी गेलती की सुब्बाराव दामोदर सांगते. म्हाळाबाया बोलली. आई घळाघळा रडली तिथं. मरायला टिकली ती. सुब्बाराव बोलला. माझ्या त्या चुलत जाऊबाईनं माझा हात हातात घेतलं. म्हणली, आता जगत नाही मी, मरती मी. बरं झालं तुम्ही भेटायला. म्हाळाबाईच्या डोळ्यात पाणी आलं ते सांगताना. आई मला म्हणाली, गावची माती आणली असेल तर थोडीशी तोंडात टाक. इकडे गावची माती मी काही आता बघू शकणार नाही. आपल्या मातीतली पिकं खाऊ शकणार नाही. निदान ती माती तरी तोंडात पडली तर डोळं मिटीन म्हणतीये. सुब्बाराव बोलला. सुब्बाराव शेतीचा पदवीधर. त्याच्या खिशात मातीची पुडी होती. त्यानं आईच्या तोंडात चिमूटभर माती टाकली. तसा तिचा दुकरा चेहरा फुलला. डोळ्यात पाणी दाटलं. मग तिनं मानच टाकली होती. दादा, तू खोटी माहिती दिली आईची. दामोदरनं तोंडावरच बात काढली. कोणची खोटी माहिती? आईला तिथं कुठं स्पेशल बाई होती? आईला तिथं समधी सेवा फुक्कट होती. तिच्याकडनं कोणताच पैसा घेत नव्हते. पण तू इकडं आम्हाला सांगितलं की तिला 1,00,000 रुपये वर्षाचं भरून आलो. तिथं चौकशी केली तर तुझं समद खोटं निघालं. सुब्बाराव बोलला. बायजावईनी तिथं गेल्यावर तुम्ही तिला गावाला तरी आणायचं होतं. पोपटराव बोलला. बायजाबाईला महारोग्यांच्या आश्रमात चंद्रनं टाकली आणि त्यानं गाव गाठलं. बायजाबाईवर तिथं उपचार होत होते. पण ती मनानं खचली होती. एवढ्या मोठ्या वाड्यातली ती. तिला तिथं चंद्रनं महारोग झाला म्हणून बेवारशा गत टाकली. मुंबईत असती तर तिला बरं वाटलं असतं. गावचा मुंबईवाला तिला कुणीही भेटून गेला असता. तिची चौकशी केली असती. पण चंद्रनं आईला ॲडमिट केल्यावर तो तिला कधीच भेटायला गेला नाही. तिच्या जादा आजारपणाचं पत्र आल्यावर मग सुब्बाराव, दामोदर आणि म्हाळाबाया तिला भेटायला गेले होते. बायजाबाईच्या शरीराची अवस्था बघवतच नव्हती. तिच्या हातापायांची बोटं वाकडी झाली होती. दोन्ही हाताची 1-2 बोटं गळायला लागली होती. मरणापूर्वीच ती म्हणाली, गावची माती तोंडात पडली माझ्या. मला इथंच आता अग्नी द्या. गावानं माझा महारोगानं भरला देह पाहिला तर तिथं माझी कीव यायला नको. माझी चांगली राख झाल्याशिवाय स्मशान सोडू नका. माझी राख थोडी सोबत न्या. सुब्बाराव, दामोदर आणि म्हाळाबायानं तिची मुठभर राख तेवढी गावच्या नदीत टाकायला आणली होती. मरण्यापूर्वी बायजाबाई म्हणाली होती, म्हाळाबाई, माझी चिमूटभर राख घ्या आणि आपल्या गावच्या नदीत तेवढी टाका. तेवढीच मुक्ती मिळेल असं वाटतंय मला. बायजाबाईचा हा समधा इतिहास कळल्यावर भाऊबंद चंद्रकडे मारक्या बैलागत बघायला लागले. सुब्बाराव, दामोदरनं आत्तापर्यंत चंद्रदादाचा जो मान ठेवला होता तो त्या दोघांनी फार उडवून लावला. त्या दोघांच्या साथीला म्हाळाबाया होती. तिला बायजाबाईवरनं चंद्र एकदम टाकाऊ पोरगा वाटायला लागला होता. चंदर, तुला काही 30 एकर बागायत जमीन मिळायची नाही. तुला पाहिजे तर थोरला म्हणून वाडा घे. फार्म हाऊस सुब्बारावला जाईल. दामोदरला इंग्रजी कौलांची माडी मिळेल. बाकी बागायत जमीन, जिरायत जमीन नियमाप्रमाणे तिघांना वाटून मिळतील. जमीन वाटपाच्या 3 चिठ्ठ्या करा. त्या 3 चिठ्ठ्या तिघांनी उचलायच्या. चिठ्ठीप्रमाणे जमिनीचं वाटप समजायचं. गुरंढोरांचं वाटप प्रत्यक्ष करू. संपला मग वाटपाचा फैसला. रामड्या बाबानं हातातली काठी आपटत म्हणलं, रामड्या दादाच्या मनाप्रमाणे वाटप होऊ द्या. समद्या भाऊबंदाने आवाज केला. तसा चंदर उठला. त्याला तसं वाटप नको होतं. त्याच्या मनाप्रमाणे त्याला वाटप हवं होतं. तोच मग बैठकीतून चालता झाला आणि त्यामुळे वाटप बोंबललंच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.